नाही बघा, आमच्या दृष्टीनं आजही आम्ही भरतशेठ गोगावले यांना पालकमंत्री म्हणूनच रायगडचा बघतो आणि त्या माध्यमातून ते कामही कशा पद्धतीचं करतात. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा एक सर्वसामान्य शिवसैनिक ज्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी मंत्रीपद दिलं आणि मंत्रीपद दिल्यानंतर ते पालकमंत्री होतील अशी आमच्या कोकणवासियांची इच्छा आहे. आणि आजही आम्ही त्यांना पालकमंत्री भरत गोगावले म्हणूनच म्हणतो. जर भविष्यामध्ये फक्त त्या शिक्कामोर्तब जर करायचं झालं तर आज न उद्या ते होईल आणि याची आम्हाला खात्री आहे. साहेब, एकीकडे भरत गोगावलेंसाठी पालकमंत्री सोडायला तयार आहे, माझ्या मुलाला विधान परिषद सोडा असं चटकरे बोलतायत. परंतु आपल्याच पक्षामधले आमदार महेंद्र दळवी हे मात्र बोलतात की पालकमंत्रीसाठी तडजोड व्हायला नाही पाहिजे, कारण ती शिवसेनेची हक्काची जागा आहे, शिवसेनेचे आमदार जाती आहेत. म्हणून त्यांनी त्यांच्या मुलीचा आज अर्ज घेतलाय. किंवा इतर आमचे कोकणातील सर्व आमदार हे कुठल्याही परिस्थितीमध्ये रायगडचं पालकमंत्रीपद हे आमच्याकडेच असावं ह्या मताशी ठाम आहेत. आणि ते जसे ठाम आहेत तसे आम्हीही सगळे मंत्री असताना सुद्धा ठाम आहोत. त्यामुळे आमच्या दृष्टीनं हे पालकमंत्री पद फार महत्वाचं आहे. आणि रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा करून, सुनेत्राताईंशी चर्चा करून सोडवतील याची आम्हाला खात्री आहे आणि विश्वासही आहे.